माझ्या मनात सतत भीती होती की त्याची माणसं माझ्या मागावर आहेत. इनफॅक्ट भोसले, मी एकदा तुमच्या घराजवळ पण आले. मी तुम्हाला पाहिलं पण. आणि त्याच्यानंतर मग माझ्या अंगात बिलकुल ताकद नव्हती. पण मग मला आठवलं, तुम्ही मला एकदा ताईबद्दल सांगितलं होतं. ती कशी बशी ताईपर्यंत पोचली मला कळतच नाही भोसले. मी दरवेळेलाही अशी वाईट माणसं माझ्या आजूबाजूला कशी काय गोळा करते. गंमत अशी की देव मला कड्यापर्यंत घेऊन जातो आणि कडे लोट होण्यापासून तोच वाचवतो. कारण आहे मॅडम त्याच्या मागे. तुमची सतसत विवेक बुद्धी अजूनही शाबूत आहे. मला कळतं की तुम्ही कुठली गोष्ट बरोबर करताय, कुठली गोष्ट तुम्ही चुकीची करताय. आणि मी स्वतः पाहिलं, देव त्याच लोकांच्या मागे उभा राहतो जे लोक आयुष्यात योग्य काम करतात. हे भोसले, पण मला आता हे सगळं नको आहे. मला काहीही नको. मला शांतता हवी आहे. घरी जायचंय, सेफली राहायचं. मॅडम तुमची बहीण? हा, ती US ला असते. नाही, त्या नाही, ज्या सुरतला असतात त्या, मिसेस वायकुळ. तुम्हाला नाव कसं माहितीये? तुम्ही गायब झाल्यानंतर मॅडम मी पण जरा चौकशी केली, जरा शोध घेतला काही गोष्टींचा. काही गोष्टी माझ्या समोर आल्या. त्यातली एक धक्कादायक गोष्ट आहे. तुमची सुरत मधली बहीण मिसेस वायकुळ यांचा खून झालाय. आणि तुम्ही जे काही सुहास साटम बद्दल सांगितलं ते ऐकल्यावर माझी खात्री पटत चालली आहे की त्यांचा खून सुहास साटमनीच केलाय. साहेब, तुम्ही खरंच रॉबिनला सोडून दिलं? हो. पण का साहेब, ती थ्रेट आहे. थ्रेट तूही आहेस मग? नाही साहेब, जगात काही झालं तरी चालेल, मी तुमचं नाव घेणार नाही. ते तिन्ही नाही घेतलंय मग? पण साहेब, ते त्याच्या बदल्यात तुमच्याकडून फेवर मागणार. मग मागू दे फेवर आणि आपण द्यायचे फेवर. आता रॉबिननी इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा माझं नाव नाही घेतलं, ही खूप मोठी गोष्ट आहे ना माझ्यासाठी. मग तिने एवढं केलंय तर मला तिच्यासाठी काहीतरी करायला नको? तिला फेवर कर. आणि मी काय, तिनेच फेवर केलाय माझ्या. म्हणजे साहेब, ती नेहमी तुम्हाला ब्लॅकमेल करत राहणार. अरे ह्याला ब्लॅकमेल नाही म्हणत रे बाबा, याला देवाणघेवाण म्हणतात. आता तिने आपल्यासाठी एवढं केलंय, पण आता तिला कुठेतरी काहीतरी धोका आहे म्हणून तिला सेफ ठेवण्यासाठी थोडंसं लांब पाठवलंय ना आपल्यापासून. या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडावी ती म्हणून लांब पाठवलंय. बरं, लांब म्हणजे काय चंद्रावर नाही पाठवलं, इथे US मध्येच आहे ती. कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो आपण. हे बघ, माणसं मारण्याची ना दोन कारणं असू शकतात. एकतर तो माणूस आपल्यासाठी थ्रेट बनलाय किंवा त्याची गरज संपली. आणि रॉबिनच्या बाबतीत हे दोन्ही घडलेलं नाही, तेव्हा तिला मारायचं नाही. बरं, ते जाऊ दे. ते हा गणवेश घालून आता लोकनेते, लोकनियुक्त प्रतिनिधी सुहास साटम कुठे जाणार आहेत? साहेब, ते नवीन हॉस्पिटलच्या कॅन्सर वॉर्डचं इनॉग्रेशन करायचं. गाडी तयार आहे का बघ, मी येतो. हो साहेब. ताई लय मोठं काम केलं ग तू, लय मोठं काम केलं. अरे मुच्छड, आपला काका काय म्हणून गेला होता? तुझा कुठला काका? अरे माझा किंवा तुझा काका नाही रे, राजेश खन्ना. बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. खरंय खरंय खरंय. आणि आपलं काय, आपली तर जिंदगी लंबी पण आहे आणि बडी पण आहे. आपल्या भेटत राहू, एकमेकांना मदत करत राहू. खरंय. तू माझ्या मैत्रिणीचा चेला नाही का? नाही का? नाही खरंय ते. चौधरी मॅडमच्या आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. काय ना, विषय असा आहे की डिपार्टमेंट मधली चांगली माणसं कमी झाली ना की मला इथं त्रास होतो. पण तू स्वतःची काळजी घ्या ताई. जप स्वतःला, सेफ राहा. मला गरज आहे तुझी. तू सेफ राहा, मॅडमची पण काळजी घे. तिची नको तू काळजी करू, ती चांगली शेप आहे इथं. तिला आता
चांगली तूप रोटी खायला घालून माझ्यासारखी जाडजूड करते का नाही बा? मी निघू का? चला, धन्यवाद. आपले लोकनेते हे पब्लिक हेल्थसाठीही प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आज इथे खुद्द सुहास साटम आले आहेत कॅन्सर पेशंट वॉर्डच्या उद्घाटनासाठी. सुहास साटम हे यंदाचे मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार आहेत आणि जनमत पाहता हे पद त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे. सोड त्या पोरीला, बॉयफ्रेंड आलाय तिचा जामीन घेऊन आणि तिला म्हण परत जर चोरी वगैरे करताना सापडलीस ना तर पुढच्या वेळेस सोडणार नाही, घरच्यांना बोलवून घेईन. सगळं राहू दे, चल महत्वाचं लीड मिळालं. चल चल चल. काय लीड मिळालाय? सांग ना, मोठा लीड आहे ना काहीतरी. जमदाडे ज्युनियर आहे तुझी, मी सिनियर आहे. कुठलीही महत्वाची गोष्ट आधी मला सांगायची, हे कधी कळणार आहे तुला विजय? तू कुठे होतीस? मी कुठे असणार आहे? तू कुठेही असू शकतेस म्हणून विचारलं. म्हणजे काय नाही. मी आत्ता इथे, मला आत्ताच्या आत्ता काय लीड मिळालाय ते सांग. नाही सांगणार मी हिला. माझा तुझ्यावर विश्वास आहे जमदाडे, पण हिच्यावर नाही. तू एक नंबरची गद्दार आहे हे माहिती आहे ना तुला? विजय, तू खोटारडी आहेस, तू गद्दार आहेस आणि डिपार्टमेंटला तर कलंक आहेस तू. अनुजा हवालदार, आज मी सगळं बोलणार. हे ऐका रे, सगळं ऐका. ही एक नंबरची गद्दार आहे कारण पुराव्या सकट क्रमांक 1 तिचा स्वतःचा जो पर्सनल असिस्टंट होता, बरोबर अनुजा हवालदार, राहुल मगर त्याचं नाव, जो पूजायचा तुला, त्या माणसाचा ह्या बाईंनी खून केलाय. क्रमांक 2, कायम आम्हाला वाटायचं की काय होतंय, गुन्हेगार आपल्या पुढे कसं आपली प्रत्येक मूव गुन्हेगारांना कशी कळतीये, तर त्याला कारणीभूत ही बाई आहे. कारण अनुजा हवालदार, तुम्ही प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्या लोकांना जाऊन सांगत होतात. जे लोक गुन्हेगार होते, ज्यांचं कनेक्शन अंडरवर्ल्डशी होतं, ते काय गुन्हेगार, तू पण त्या गुन्हेगारांपैकी एकच आहेस. क्रमांक 3, स्वतःच्या बापाचा खून करण्याचा तू प्रयत्न केला अनुजा हवालदार, आणि हे पुराव्या सकट मला माहिती आहे. अरे जी बाई स्वतःच्या बापाची नाही होऊ शकली, ती सहकाऱ्यांची किंवा मित्रमंडळींची कशी होणार? आणि या सगळ्यामुळे ना अनुजा हवालदार एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यावर आता हक्क गाजवायचा नाही. मी तुला कुठलीही इन्फॉर्मेशन द्यायला बांधील नाही. रादर माझ्यासाठी तू डिपार्टमेंट मधली ऑफिसरच नाहीये. विजय, सांगतोयस ना? सांगतो ना. या. मॅडम, मॅडम कुणी आहे का घरात? मॅडम, फूड डिलिव्हरी. मॅडम, बोल. बाय द वे, तू काल रात्री अचानक कुठे निघून गेलास? तुम्ही काय बोल, लक्षच ठेवून असता काय माझ्यावर? माझ्याकडे तेवढी मॅनपॉवर नाहीये तुझ्यावर 24 तास लक्ष ठेवण्या इतकी. तुझ्या घरी कॉल केला होता तेव्हा तुझ्या आईकडून कळलं. अच्छा, शर्मिलानी सांगितलं तुला? हो. प्लीज, आता पर्सनल कामासाठी बाहेर गेलो होतो वगैरे काही कारण सांगू नकोस. कारण वसुंधरा तेव्हा तिथेच होती घरी. पण काय असं म्हणालोच नाही. मग कुठे गेला होतास? खबरीकडे. आणि खबरी मला म्हणाला रेफरी आहे. या जगात कुठेतरी रेफरी आहे. खबरीने सांगितलं म्हणजे कसं 100% खरं असतं. माझ्या डोक्यात एक जरा चालू आहे. तुम्ही सांगा मॅडम. म्हणजे मला असं वाटतं रॉबिन आता कस्टडीमध्ये आहेच ना आपल्या, आणि तिनेच आपल्याला रेफरीचं नाव सांगितलंय ना. मग विषय संपून टाकू ना. तिला इंटरोगेट करू, जरा टॉर्चर करू, अजून जरा इन्फॉर्मेशन ओकेल ना ती. इच्छा चांगली आहे विजय,
पण तुझ्याकडे अर्धीच इन्फॉर्मेशन आहे. ही रॉबिन डिसिका आपल्या कस्टडीमध्ये होती, आता नाहीये. म्हणजे तुझ्या लाडक्या शेरेकर सरांनी तिला घरी जायची परमिशन दिली आणि ती घरी गेली सुद्धा. शेरेकरनी सोडलं? सॉरी. हॅलो, इन्स्पेक्टर विजय भोसले बोलते. काय? साहेब, बातमी पक्की आहे साहेब. रॉबिन डिसिकाचा खून झालाय. पण साहेब, तुम्ही तर तिला सोडून दिलं होतं आणि चुकून खून माझ्या हातून पण नाही झालाय. मग आपण नाहीतर कोण? आपण नाहीतर एकच, रेफरी. काय कुठे तुझी प्रोटोकॉल कधी पाळणार आहेस तू? माती खायचं कधी थांबवणार आहात तुम्ही? काय म्हणालास तू? कोणाशी बोलतोस कळतं का तुला? सगळं कळतंय ना साहेब, मला सगळं कळतंय. तुम्ही एवढे हुशार आहात ना, त्यामुळे तुमच्याकडून माझी ही अपेक्षा नाही. हो, काय केलं तुम्ही? रॉबिनला सोडलं? कशाला सोडलं? तो महेंद्र, त्याला एवढी इन्फॉर्मेशन दिली होती त्या रॉबिननी. आणि काय महेंद्र करतोस तू? त्या लोकांनी तिला किडनॅप केलं आणि किडनॅप करून तिच्याकडनं वधवून घेतलं. बरोबर आहे ना, त्यांनी तिला किडनॅप केलं साहेब, हे चुकलं त्यांचं. हा गुन्हाच केलाय त्यांनी. पण रॉबिननी सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन महेंद्रला दिली, हे तर मान्य करणार ना आपण. मग जर आपण चौकशी केली असती तर आपल्याला नसती इन्फॉर्मेशन मिळाली का साहेब? अरे जरा म्हणजे किती वेळ चौकशी करायची? एकदा भेटलो मी त्या बाईला, झालं तिच्याशी बोलून. आता परत परत वेळ कशाला वाया घालवायचा? अरे बापरे, असं कसं म्हणता सर तुम्ही? तळतळ होतीये माझी, माहिती आता. मला तुमचा राग पण येतोय, तुमची दया पण येते, मला स्वतःला पण थोबडावं असं वाटतंय, माझा संताप होतोय. तुम्हाला माहितीये का, तुम्ही त्या बाईला सोडलं, त्यानंतर त्या रेफरीच्या लोकांनी रॉबिनचा खून केला. जो काही तुमचा इगो होता, जो काही तुम्हाला होणारा त्रास होता, जे काही तुम्हाला करायचं होतं, जो काही शहाणपणा तुम्ही केला, त्यामध्ये तुम्ही एक महत्वाचा विटनेस सोडला हो साहेब. जो विटनेस मेला ना आता. मला कळत नाही हो साहेब, दरवेळी कडी सुटायला येते, दरवेळी काहीतरी होतं, दरवेळी कोण. आता सुद्धा कोण सुटलं असतं माहितीये? दरवाजा समोर होता, या रॉबिनला फक्त इंटरोगेट करायचं होतं, सगळं कोण सुटलं असतं. पण तुम्ही काय केलं? तुम्ही सोडलं तिला. ऐका ना, तुम्हाला मला त्रास द्यायचा ना साहेब, मग द्या ना. मग द्या ना साहेब मला त्रास. हे बघा ना, मी इथेच उभा आहे. तुम्हाला काय धरा, मला मारायचंय, मला शॉक द्यायचाय, मला नागडा करून मला बाहेर उभं करायचंय, मला सगळं करा ना साहेब. नाही पण प्लीज हो, हे नका करायचं. आता केलंय त्याचं काय करणार? तू माझ्यावर कमी चिडवर झाली. आता माझ्याकडनं चूक झाली, ते एवढं काय? ही चूक नाहीये साहेब, गुन्हा. हा गुन्हा कळतंय, खरंच कळतंय का तुम्हाला? सिरियसनेस कळतोय का हो? एक महत्वाची विटनेस, फक्त फायदा ऍपशी कनेक्टेड, ज्या केसवर आपण गेल्या 1 वर्षापासून काम करतोय, ती विटनेस आपल्या हातात आहे, हातात. कोणीही तिला आपल्यापासून सोडवू शकत नाही. तुम्ही तिला म्हणालात जा जा बाई जा, सोडलं तिला. तिला तिथून सुटायचं होतं म्हणून काहीतरी बोलली ती. मला नाही वाटत यात काही अर्थ आहे, अजिबात नाही. आणि तुझे करतोयस रेफरी रेफरी. कोण आहे हा रेफरी? असं कोणी असतं का रेफरी नावाचं? माहिती होतं तुम्ही हे बोलणार. हे काय काय हे? बघा ना, हे काय बघा, एव्हिडन्स आहे. काय आहे हे? काय आहे?
काहीतरी कार्ड आहे. कसं काय रंग आहे बरं कार्डचा? रेड आहे. तो जो माणूस आहे ज्याच्या नावाबद्दल तुम्हाला एक शंका आहे, तुम्ही म्हणता ते खोट आहे, ते नाव काय? रेफरी. रेफरी. आता रेफरी आणि रेड कार्ड याचं काहीतरी कनेक्शन आहे का हो साहेब? वाटतंय का बघितल्यासारखं ऐकल्यासारखं जरा? म्हणजे रेफरीकडे असतं रेड कार्ड. आहे ना, हे तर मान्य कनेक्शन आहे. मग जे मी सांगतोय ते खरं आहे साहेब. रेफरी अस्तित्वात आहे, कारण रॉबिनची बॉडी जिथे आम्हाला सापडली तिथे हे कार्ड होतं आणि असे एक नाही असंख्य कार्ड होते. म्हणा आता रेफरी नाहीये, म्हणा आता मी जे बोलतो ते सगळं काल्पनिक आहे. फुटबॉलच्या गेम मध्ये जेव्हा खेळाडूला आउट केलं जातं तेव्हा रेड कार्ड दाखवतात. या खेळातून रॉबिनला आउट करताना त्या रेफरीने आपल्याला रेड कार्ड दाखवला. नुसतं दाखवलं नाही हो, दाखवून आपल्याला खिजवला. माझा ना सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जातो शेरेकर साहेब. मला हा डिपार्टमेंटचा इन्सल्ट वाटतो, अपमान वाटतो, डिपार्टमेंटची मान खाली गेली असं मला वाटतं. तुम्हाला कसं काय वाटत नाही हो? कशी परत परत तीच माती खाता. एक शिडी होती, एक भक्कम शिडी होती जी धरून आपण त्या रेफरी पर्यंत पोहोचलो असतो. फक्त फायद्याचं सगळं उद्ध्वस्त केलं असतं. घालवली ना. आमचे शेरेकर साहेब करवत घेऊनच बसले होते कापायला आणि कापून टाकली शिडी. काय तुम्हाला जो त्रास द्यायचा होता तो मला द्यायचा होता. मी काही बोललो नसतो साहेब. दरवेळी सरप्राईज करता तुम्ही मला साहेब. दरवेळी मला वाटतं की नाही यावेळी तुम्ही असं काही करणार नाही, किंवा केलं तर त्याची इंटेन्सिटी जरा कमी असेल. करेक्ट आहात. तो सुपर कॉप म्हणून तुम्ही सगळ्यांना सरप्राईज देता, पण माझ्यासाठी दरवेळी तो धक्का असतो, मानसिक धक्का. रॉबिनला संपवला रेफरी. पुढचा नंबर माझा नसेल कशावरून ना? तुमचा राग शांत करायला हवा, त्यासाठी भोसलेचा बंदोबस्त कायमचा करायला हवा. मोहिनी आणि तिच्या नवऱ्याचा तर काही उपयोग नाही झाला, काही कामाचे नाही निघाले तो काही. याची लुडबुड वाढत चालली, वाढत जाणार अजून. जा रे, भोसलेचं काम करेल की झालं. तू असा का बघतोय माझ्याकडे? मला काही सुचत नाही आता काय करायचं. तुझ्याकडे काही वे आउट असेल तर. फक्त फायदा. आर्यन साटमचं किडनॅप, महाराष्ट्राचं राजकारण आणि गायब होणारी माणसं, या चारही गोष्टींचा आपापसात संबंध आहे ना? नाही असं हाफ हार्टेडली नको. नाही हो, म्हणजे आहेच. तर आता भूषण शेरेकर द सुपर कॉप सारख्या हुशार माणसाला मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं बरं का. आर्यन साटम, महाराष्ट्राचं राजकारण, गायब होणारी माणसं आणि फक्त फायदा ऍप, या चारही गोष्टी एकत्र जोडणारा दुवा कोण? साहेब मी आता काय म्हणालो? मी तुम्हाला प्रश्न विचारला ना. महाराष्ट्राचं राजकारण, आर्यन साटम, फक्त फायदा ऍप आणि माणसं जी गायब होतात ते. सुहास साटम. नाही एक मिनिट माझं ऐकून घ्या. नाही भोसले, ऐक. मी जे बोलणार आहे साहेब त्यात तुमचा फायदा आहे. मी असं म्हणत होतो की जरा एलॅबरेट कर, नीट एक्सप्लेन कर. हा, तो विषय असा आहे की आजपर्यंत आम्ही जे करत आलो तेच आम्ही करणार आणि तुम्ही जे करत आलात तेच तुम्ही करायचं. आम्ही घाण उपासणार, तुम्ही श्रेय घ्यायचं. घेत आलात की नाही? हो. लास्ट टाइम सुद्धा तुम्ही श्रेय घेतलं. मी काय बोललो का? नाही. किलोवरसाठी आम्ही सगळं केलं, तुम्ही क्रेडिट घेतलं, आम्ही दिलंच. मी आजपर्यंत आयुष्य पत्कुडा आपल्यातच आहेत. तसंच यावेळी पण करायचं. मीडिया समोर तुम्ही जायचं. केस कुणी जिंकली? तुम्ही जिंकली.
गुन्हेगार कोणी पकडला? तुम्ही पकडला. सिंपल डील आहे. मला गुन्हेगार हवाय, तुम्हाला क्रेडिट. फक्त या बदल्यात एक गोष्ट आम्हाला पाहिजे आणि ती म्हणजे कुठलाही अडथळा आमच्या वाटेत आला नाही पाहिजे. बाहेरून पण नाही आणि तुम्ही स्वतः पण नाही आणायचा. त्याच्या बदल्यात घाण उपसणार आम्ही, गुन्हेगार पकडणार आम्ही, श्रेय घेणार तुम्ही. डन डील? डील.